शिक्षण मंत्र्यांच्या खोट्या आश्वासनाविरोधात कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षक कृती समितीने मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलन केले आहे। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी रमेश आवतडे यांनी। आझाद मैदानामध्ये विविध घटक इकडे आपल्या न्याय मागण्यासाठी येत असतात। शिक्षक हा एक घटक आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत त्या सरकारकडे अजून प्रलंबित आहेत। सरकारने यांच्या मागण्याबद्दल गांभीर्याने विचार जर नाही केला तर हे आंदोलन तीव्र करणार आहेत। त्यांच्या मागण्या काय आहेत याबद्दल जाणून घेऊया त्यांच्याशी। मी दीपक पवार, अध्यक्ष कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक कृती समिती महाराष्ट्र। राज्यातील 2012 ते 2019 पर्यंत काम केलेल्या सर्व निर्देशकांना नियुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत। राज्याने याचिकाकर्त्यांना घेतलेला आहे व 100 पट असलेल्या निर्देशकांना घेतलेला आहे, परंतु ज्यांचा पट आज 100 पेक्षा कमी झालेला आहे या निर्देशकांवर पूर्णतः अन्याय झालेला आहे। यासाठी आम्ही 23 सप्टेंबर रोजी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यावेळी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व उपसचिव तुषार महाजन साहेब यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की राज्यातील सर्व निर्देशकांना नियुक्ती मिळण्यासाठी गरज पडल्यास 2, 3, 4 शाळा एकत्र करून राज्यातल्या सर्व निर्देशकांना नियुक्ती मिळेल ही या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं। परंतु आचारसंहिता लागली, निवडणुका लागल्या, या आचारसंहितेमध्ये त्यांनी आमचा हा काही शब्द आहे तो शासनाने पाळलेला नाही। अजूनही आमचा 100 पट पेक्षा कमी पट असलेल्या निर्देशकांवर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी राज्यातील 2012 ते 2019 पर्यंत काम केलेल्या सर्व निर्देशकांना नियुक्ती मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर नियुक्ती मिळालेली ही नियुक्ती राज्यातल्या सर्व निर्देशकांना कायम करणे, तसेच विद्या वेतन देणे, किमान वेतन देणे, या पदांना कायम करणे ही अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ही पूर्ण मागणी जोपर्यंत आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असे आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीने जाहीर करतो।